काय करताय माझं कोकरू? डॅडी तुम्ही आजी लव्हिंग फादर म्हणून एंटर व्हावं का म्हणून विचारलं. तुम्ही इथं त्याचं काय झालं? खानदानी माणूस आणि बाप यांच्यात घनघोर लढाई झाली. शेवटी बापाचं लव्हिंग हार्ट जितलं ग बाई. आणि तुला तर माहितीये तुझ्या डॅडींचे उसूल आदर्श. पण तुझ्यावरचं प्रेम जितलं बघ. चहा चालेल आम्हाला. कसं काय यानं केलं? अगं कल्याणी तुझी आहे सारखी कान खात होत. आता कसे घरी चिमणी असते ना, तिच्याकडे बघून आम्ही तुलाच मिस करतोय बघ म्हणून आलतो. तसं मागचे असं इंसळ इसरलो नाही आम्ही. पण शेवटी डॅडीच हार्ट ना, मेनाहून मऊ केलं माप. तुझी ख्याली खुशाली विचारायला आलतो ग. एक मिनिट. दिसतोय का मी? आता ढाले पाटलांच्याच पॅलेस मधनं बोलतोय. हा हॉल आहे त्यांचा. आणि आमचं कोकरू संजय आणि रणजित ढाले पाटील. काय संजीवनी रणजितराव कसे आहेत? बोल बोल बोल. ते नाचतंय ते परक्या माणसा समोर जरा नाही का. डॅडी हा नंतर बोलतो तुमच्याशी. काय चाललंय तुमचं? हा तुम्ही पुन्हा पैशाचा काहीतरी घोळ केला ना डॅडी? पैसे मागायला आला इथं परत? आत्ताच्या आत्ता निघून जाईत ना चालते व्हा. तुझं कसं झालंय संजय? त्या गोष्टीतल्या उंदरावाने झालं. एकदा नाही का शिव जाळ्यामध्ये अडकतो आणि त्याला मदतीला उंदराला बोलवतो. मग उंदराला वाटतं की शिव सारखा जाळ्यात अडकल आणि आपणच त्याला सोडू म्हणजे आपणच पॉवरफुल. गैरसमज उंदराचा. पैसे मागायला नाही आलो, द्यायला आलोय. सांग किती आणि कुठल्या तारखेला पाहिजे ते. बर रणजितराव आलेत ना पुण्यावरनं, त्यांना भेटायला आलतो. त्यांना कशाला भेटायचंय तुम्हाला? डॅडी तुम्ही यांना नाही भेटायचंय. बर राहिलं. चहा तरी मिळेल का? पाणी? थांबा चहाच आणते. ते घेतल्याशिवाय तुम्ही निघणार नाही ना. आणि कसं आहे तुम्ही खानदानी माणूस आहे. तुम्ही येळेत पोचलं पाहिजे सगळीकडं. आलेच. रंजा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ना त्याचा भाव असतो बघ. कुणाला राग चांगला दिसतो, कुणाला दुःख चांगलं दिसतं. तुला फक्त हसू चांगलं दिसतं बघ. हा जो राग आलाय ना तुझ्या चेहऱ्यावर तो पुसून टाकते. तुझा चेहरा बेबी मावशी सारखा असा गोरा आणि लाल असता ना, तात्ता तांबडा झाला असता. अरे त्या आज्याचा दादासाहेब झालाय म्हणून असं वागतोय. नको लक्ष देऊ त्याच्याकडे. सॉरी, माझा जरा आवाजच चढला आहे साहेबांसमोर. नाही इतका पण चढला नव्हता. पण तू सॉरी म्हणालास ना, चांगलं झालं. गुड डिसिजन बघ. तुला 100 पैकी 100 मार्क. काय रंजा, तू जर हे बोलला नसतास ना तर त्या सगळ्याचं बिल ना बिचाऱ्या संजूवर फाटलं असतं. तू नव्हतास तेव्हा अक्का मला हे सांगत होती की संजूमुळे तू घर सोडून चाललायस. ते चुकीचंच बोलले आहे साहेब. कदाचित रागाच्या भरात बोलले असतील, पण मी थांबलोय ते संजूमुळे. अरे हे काय मला माहित नाही का? मला 100% खात्री आहे त्याची. संजू ना अंबाबाईचं माध्यम आहे बघ. म्हणजे? अरे येड्या, म्हणजे अंबाबाई तुझ्यावर पावली म्हणून तुला इतकी चांगली बायको मिळाली बघ. तिच्यामुळे हे घर उभं राहिलंय बघ.
नाहीतर इतक्या स्वार्थी माणसांच्या इतक्या कुरघोडीमुळे हे घर टिकलं असतं का? आपलं टिकेल. हा कॉन्फिडन्स तुला कोणी दिला? संजून दिला. अरे मग म्हण, माझ्या संजून मला हा कॉन्फिडन्स दिलाय म्हणून. पण रंजा, कसा वागतोस रे तिच्या बरोबर? ती घरभर तुझ्या मागे मागे फिरत असते बघ. तुझा न बोललेला शब्द सुद्धा ती झेलते, तो पडू नये म्हणून प्रयत्न करते. आणि तू, अरे तू नसताना तुझ्याबद्दलची तळमळ तिच्या डोळ्यात पाहिलीये मी. तुला काय वाटतं बेबी मावशी? माझं प्रेम नाही संजूवर? मी सुद्धा पुण्यात तितकंच तळमळत दिवस काढलेत, तितकंच मिस केलंय तिला. अरे राजाला राणी आवडते आणि राणीला राजा. मग घोडं कुठे पेंड खातय? सुखाने एकत्र येत का नाही तुम्ही? कारण राजा चुकलाय, आणि नुसताच चुकला नाही, त्याने घोर अपराध केलाय. अक्षम सत्तेसाठी जगण्याचा दावा करणारा मी, खोटं बोलणाऱ्यांचा तिरस्कार करणारा, सत्य हेच जीवन असं मानणारा, आज दादांत खोटं वागतोय. काय बोलतोयस तू? बेबी मावशी, आजपर्यंत मी तुला सगळं सांगितलंय. माझ्या आयुष्यात घडणारी लहानातली लहान गोष्ट सुद्धा सांगितली. अरे पण मुद्दा तो नाहीच आहे ना. मी कुठे नाकबूल करते? ज्या चुकीची मी शिक्षा भोगायला हवी त्याची साधी कबुली सुद्धा देऊ शकत नाही मी. इतकंही धैर्य नाही का माझ्यात? खूप मोठी चूक केली ग, पाप केलंय, अपराध केलाय मी. हे रंजा, अरे काय झालंय? बोल ना गडागडा. तू आल्यापासून बघतीये तुझ्या मनात काहीतरी सलतंय. हे बाबा, जे काय मनात असेल ना ते बोल, मोकळो. बेबी मावशी, ते हे असं झालं आणि मी बिबा सोबत पुण्याला गेलो. तिथे मी ज्या ठिकाणी राहायचो तिथे बिबा यायची. तर माझ्या आयुष्यात जसे प्रॉब्लेम्स होते तसे तिच्याही आयुष्यात खूप खूप प्रॉब्लेम्स होते ग. आणि ती बिचारी ते सगळे प्रॉब्लेम्स एकटेच फेस करायची. तुलाही माहिती तिने किती मदत केली आहे. ज्यावेळेस तिला आधाराची गरज होती त्यावेळेस तिला आधार देण्याऐवजी मी आणि बिबा नको तितकं जवळ आलो. आम्ही चुकलो ग. काय केलंस रे?
काय घडलं तुझ्या हातून? चुकलो, खूप मोठी चूक झाली. संजूने वय लपून माझी फसवणूक केली, तर तिची एकटीची चूक नव्हती. तिच्या वडिलांमुळे तिला. खानदानी माणसाला टार्गेट करणं सोपं असते. करा करा, तुम्हारा खून खून और हमारा खून काय पाणी. मी चूक नाही बेबी मावशी, अक्षम्य अपराध केलाय. या चुकीला सर्वस्वी जबाबदार मीच आहे बेबी मावशी. मी साधी माझ्या गुन्ह्याची कबुली देण्याचं धाडस सुद्धा दाखवू शकत नाहीये. मला हे संजूला सांगायचंय. कसं सांगू तेही कळत नाहीये, पण मी सांगणार. हो, मी आजच सांगणार संजूला. वेड्यास तू. ऐक बेबी मावशी, मला जाऊ दे, मला सांगू दे. नको रे बेबी मावशी प्लीज मला जाऊ दे. रंजा, बस बेबी. इथं. तू तिला काही सांगणार नाहीयेस. तुझी चूक तू कबूल करतोयस, चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यांना का सांगायचंय? संजूला तर अजिबात सांगू नकोस. रंजा, नको सांगूस तिला. अरे मला मान्य आहे हे ओझ सांगून मोकळं होणं गरजेचं असतं, पण कधी कधी ते ओझ वागवत पचवत जगणं पुढे न्यावंच लागतं बघ. पण मग सत्य लपू. सत्य ही फार नाजूक गोष्ट असते रे, पण अशा सत्यामुळे बाकीच्यांचं जगणं विषारी होतं. अशा वेळी शंकरासारखं तो विषारी प्याला प्यायचा आणि निळकंठ व्हायचं बघ. मग मी नाहीये निळकंठ, मी नाहीये देव. अरे पण देवासारखं चांगलं वागता तर येईल ना. हे बघ रंजा, तुझ्या चूक बरोबरच्या तराजूत ना हे मापू नकोस. जगात चूक बरोबर काही नसतंच रे. त्या माणसांच्या ओढवलेल्या खराब परिस्थितीवर ते अवलंबून असतं, सापेक्ष असतं बघ. तू मला सांग, तुझं संजूला सांगितलंच नाहीस तर काय होईल? कसं कळणार आहे तिला? कोणीच सांगणार नाही रे. मला खात्री आहे की बिबा सांगणार नाही. आता मला कळतंय ती पोरगी अशी लगेच चेन्नईला कशी निघून गेली. तुम्ही दोघंही चुकलात, तुम्हा दोघांनाही मान्य. तुम्ही दोघंही समजून उमजून वेगळे झालात. तू विभाला म्हणालास ना ते अगदी बरोबर आहे. वेळ आणि अंतर हे दोनच मार्ग आहेत बघ यासाठी. मग संजूला हे सगळं सांगून काय उपयोग आहे? का तिच्या आयुष्याचा चुराडा करतोयस पुन्हा? अगं पण वगैरे काही नाही. तुझी काय तिला शिक्षा दिलीयस ती काय कमी आहे? आधीच तिच्या डॅडींची शिक्षा आतापर्यंत भोगते ती पोरगी. तुझ्या खऱ्याची शिक्षा त्या पोरीने का भोगायची? मग मी खोटं बोलू का? मला सांगितलंस, मग कुठे सत्य लपलंय आता? हा, अरे देव ऐकतायत, ही हवा ऐकतीये, या भिंती ऐकतायत, आणखीन कुणीतरी ऐकत असेलच की. मला नाही पटत आहे. तुझं संजूवर खरं प्रेम असेल ना तर तुला पटवून घ्यावं लागेल. मी आजपर्यंत खरं बोललो आणि जे खोटं बोलले ना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ढकललं, असे मनात विचार येत असतील तुझ्या. मला सांग, संजूला आत्ता खरं सांगून काय मिळवणार आहे रे तू? त्या मुलीनी ना खूप सोसलंय. अरे रंजा, एका बाईच्या आयुष्यात येणारा एक मोठा गाव तिने सोसलाय. काय सोसलाय नको विचारू, मला नाही सांगता येणार मला. पण तिने खूप सोसलंय, खूप त्रास सहन केलाय एकाच आशेवर की तुझं खरं प्रेम तिला परत मिळावं. या आशेवर जगते रे ती पोरगी. तू चूक केलीस हे तुला मान्य आहे ना. तुला जर प्रायश्चित घ्यायचं असेल ना तर तिच्यावर भरभरून प्रेम कर. वचन दे मला, दे वचन.
तुझ्या प्रेमासाठी जगतीये ती पोरगी, तिला दुसऱ्या कशाचीच गरज नाहीये. आणि तिची साथ मिळाली ना तर तुझ्याही जगण्याला अर्थ आहे रंजा. तुम्ही एकमेकांसाठी बनलेले आहात रे. एकमेकांबरोबर राहा, एकमेकांपासून वेगळे होऊ नका. तुझं तिला सांगितलंस तर मरून जाईल रे लेकरू. असं जर खरंच झालं तर माझं जगच संपल ना. तिची साथ सोडू नको रे. सतत एकमेकांबरोबर राहा रे. खानदानी माणसाच्या मागे देव असतोच. कुणापासून लपवाल? हा, जगापासून लपवाल, स्वतःच्या साख्या बायकोपासून लपवाल, या पंजाबराव सरकारपासून? हा, नामदार पंजाबराव सरकार सब जानते. कुठं गेले? इकडनं कुठनं आले तुम्ही? हे घ्या, चहा आणलाय तुमच्यासाठी. मग काय उपकार केले का आमच्यावर? नॉनसेन्स. चहा घ्या म्हणे. तुम्हीच टाकायला लावलात ना चहा मला. अगं याच्या आधी पण मी खूप काही म्हणलेलं आहे, पण तू सगळंच केलं काय? डॅडी, कधी निघताय तुम्ही पानबुंद्याला? संजय, मनात आणलं ना तर कायमचं राहू शकतो आम्ही इथं. पण तरी बी आम्ही खानदानी माणूस. आमच्या मनाला येईल तसंच आम्ही कुठं बी जातो आणि कुठं बी येतो. कळलं का? चल आता जातोय. आणि काय ग मगाशी आल्याला काय म्हटले मला तू? पैसे पाहिजेत का म्हणून? परत जर असं बोलले ना तर असं फेकून हाणेन ना. नाही 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 नाही, मोबाईल फेकून नाही मारायचा. हा, अरे फार महत्वाचं आहे. थांब तुला गंमतच दाखवतो. हे बघ काय सेल्फी आहे. हा, अगे येडे सेल्फी नाही, इमेज आहे इमेज. या पंजाबराव सरकारची इमेज. हा, हे काय मोबाईल. या ढाले पाटल्यांच्या घरात राहून राहून बौद्धिक गरिबी आली तुला. अगं येडे, हा नुसता मोबाईल नाहीये, हा पंजाबरावचा कोहिनूर हिरा आहे. एटीएम मशीन आहे, जादूची चावी आहे. अगं आतला आवाज आहे. आहा, डॅडी, झालंय का तुमचं? कधी निघताय तुम्ही पानबुंद्याला? आत्ताच जातोय, पण आम्ही परत येऊ, खाऊ पिऊ, तुझ्या त्या सत्यवादी हरिश्चंद्राची खबरबात घेऊ. अगे आता नुसतं प्रेमच प्रेम वाहणार. हा, झालं गेलं पंचक गेलं मिळणार. आणि या पंजाबरावचा आवाज आता वाढणार. डॅडी, काय झाले? असं एवढे भंजाळल्यासारखे का वागताय? ए, शट अप. नॉनसेन्स. अरे आता मध्यंतरी जे काही झालं त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की ढाले पाटलांचे आणि आमचे संबंध बिघडले का काय. आता त्यांना दाखवतो काय. डॅडी, तुम्ही यांना भेटलात का? नेक्स्ट टाइम मला फेस टू फेस भेटू. हा, चलो. मामासाहेब, तुम्ही कधी आला होता? अहो आमचा सोडा हो. तुम्ही कधी आला परत पुण्यावरनं? आणि का पुन्हा मानवलं नाही का काय? तुम्ही काय बी न सांगता आम्हाला बरोबर सगळ्या गोष्टी कळतात. तुम्ही किती बी काय बी लपवायचा प्रयत्न केला ना तरी गोष्टी बरोबर आम्हाला समजतात बरं का. हा, आणि कसे म्हणजे पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरात प्रलोभन फार हो. आणि अशा टायमाला कंट्रोल ठेवणं फार अवघड जात नाही का.
नाही, मला कळलं नाही. अहो खानदानी माणसाचे बोलेत, विषय एकदम खोले. हा कळल कळल तुम्हाला, टाइमवर बरोबर कळेल. हा बर चला, आता आमचा टाइम झाला निघायचा. 1 मिनिट संजय, जरा इकडे ये ये ये. अरे गंमत दाखवतो. एवढ्या मागातल्या आणि महत्वाच्या फोन मध्ये आपली सेल्फी नको होय. बघ बघ बघ. हा हसा की हसा. थँक्यू फॉर द सेल्फी. हा चला येतो. रणजितराव आता काळजी घ्या. बाय बाय. अहो सॉरी, म्हणजे डॅडी इकडं कशाला आलते मला खरंच नाही माहिती. तू का सॉरी म्हणतेस? नाही म्हणजे त्यांनी असं आपल्या घरी नाही यायला पाहिजे. मला लय भीती वाटते ते इकडं आले की. ते जाऊ दे, मला तुला एक सांगायचं आहे. जी. थँक्यू. आणि मला पळकुट्या नाही म्हणायचं.